संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 2 संध्या व कामदेवाचे प्रगटीकरण। नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, हे विधाता, शिवचरित्रात भगवती सतीचे महत्त्व अधिक जादा आहे, तरी कृपया विस्तारपूर्वक चरित्र सांगा। ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ही विस्तारपूर्वक कथा भगवान शंकरांनी विष्णूंना सांगितली। तीच पावन कथा मी तुला सांगतो। पूर्वी भगवान शंकर निर्गुण निराकार होते। उमेशी विवाह केल्यावर ते द्विरूप झाले। ते सगुण बनले आणि शक्तिशाली झाले। त्यांच्या उजव्या अंगातून विष्णूची उत्पत्ती झाली, डाव्या अंगातून माझी उत्पत्ती झाली, हृदयातून रुद्राची उत्पत्ती झाली। तेव्हापासून सदाशिवांची ब्रह्मा, विष्णू व रुद्र ही 3 रूपे क्रमशः सृष्टीकर्ता, पालनकर्ता व संहारकर्ता म्हणून प्रसिद्ध झाली। शिवजींची तपस्या करून मी सूर, असुर व देवगण आदी निर्माण केले। प्रजापती व देवश्रेष्ठींना उत्पन्न केले। त्यामुळे मला फार समाधान प्राप्त झाले। मी प्रभावशाली मानवपुत्रांना निर्माण केले। तसेच माझ्या मनातून अत्यंत मनोहर रूप असलेली कन्या निर्माण झाली। तिचे नाव संध्या। ती मंत्रजप करीत असे। तिच्या सौंदर्याने मुनिजन मोहित होऊ लागले। माझ्या मनापासून एक पुरुषही निर्माण झाला। तो अतिशय अद्भुत असा होता। त्याची अंगकांती सुवर्णासमान होती। त्याचे संपूर्ण शरीर हे बांधेसूद आणि लोभस होते। श्वासोच्छ्वासातून देखील सुगंध प्रकट होत होता। त्याच्या अंगावर केसराच्या उटीचा सुवास होता। त्याने माझ्याकडे पाहिले आणि मला नमस्कार केला। तो म्हणाला, तुम्ही खरोखर शक्तिशाली आहात। आता माझे कार्य सांगा। मला अनुरूप असे स्थान सांगा आणि अनुरूप पत्नी द्या। हे त्याचे बोलणे ऐकून मी अतिशय आश्चर्यचकित झालो। थोडा वेळ मी काही बोललोच नाही। मग मी त्याला म्हणालो, हे भद्र पुरुषा, तू आपल्या रूपाने आणि 5 पुरुष बाणांनी स्त्री पुरुषांना मोहित करून सृष्टीचे सनातन कार्य कर। तुझ्या समोर त्रैलोक्यातील कोणीही उभा राहू शकणार नाही। मी, विष्णू आणि रुद्र सर्वजण तुला वश होऊन राहू, इतर तर तुझ्या समोरच उभा राहू शकणार नाही। तू गुप्तपणाने सर्वांच्या शरीरात राहून त्यांच्यासाठी सुखाचा उद्देश हो। तुझ्या पुष्पबाणांनी सर्वांची मने वेधली जातील। तू त्यांच्या मनात सदैव जागृत राहशील। तुझे हे कार्य सृष्टीप्रवर्तक रूपाचे असेल। माझे पुत्रच तुला नाव देतील। मी त्याच्याकडे पाहिले आणि मी कमलासनावर बसलो। नमः शिवाय. ओम